स्वागत आहे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तसेच पुणे महापालिकेचे उपमहापौर आणि माजी नगरसेवक सिद्धार्थजी धेंडे त्यांनी नुकताच आरपीआय पक्षाचा सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तसेच येणारी महानगरपालिकेची निवडणूक याच्याबद्दल संदर्भात जाणून घेणार आहोत। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। मी मनपा नायक या वेब पोर्टल न्यूज चॅनलचं या ठिकाणी स्वागत करतो आणि एक परखड निर्भीड पत्रकारितेमध्ये त्यांनी काम करावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। या ठिकाणी मला आताच एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही रिपब्लिकन पक्षाचा राजीनामा दिला, तर त्या संदर्भात मी माझा खुलासा आधी केलेला आहे आणि आताही मी करू इच्छितो। रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांनी स्थापन केलेला त्यांच्या संकल्पनेतला पक्ष आहे आणि हा पक्ष हा स्वाभिमानीने स्वतंत्र बाण्याचा आहे। मी 2007 मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी निवडून आलो, त्यावेळेस अपक्ष होतो। नंतर मी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 17 वर्ष या भागामध्ये नेतृत्व करतोय। आठवले साहेब आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांना मानणारा जो मतदार आहे त्याच्या जोरावरती मी गेले 3 टर्म मध्ये या ठिकाणी या प्रभागामध्ये नगरसेवक पद हे भूषवलेले आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं द्वितीय नागरिक म्हणून उपमहापौर पद देखील मी या ठिकाणी भूषवलेले। हे मी या ठिकाणी तमाम जनतेचे आभार मानतो ज्यांनी मला या पदापर्यंत पोहोचण्यास सहकार्य केलं। आता विषय असा आहे की मी राजीनामा का दिला, तर राजीनामा द्यायचा मूळ उद्देश असा आहे की रिपब्लिकन पक्ष हा स्वतंत्र अस्तित्व असलेला पक्ष आहे। आम्ही 2014 पासून महायुतीमध्ये आहोत आणि भाजपसोबत आहोत, परंतु 2014 पासून 2024 पर्यंत 10 वर्षामध्ये जी आश्वासनं आम्हाला केंद्र राज्य सरकारमध्ये आमच्या पक्षाला जो खारीचा वाटा मिळायला पाहिजे होता तो मिळताना कुठेही दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। 2014 आणि 2019 ची निवडणूक जर आपण पाहिली तर आम्ही फक्त भाजपसोबत होतो आणि ते भाजपसोबत असताना स्वतंत्र भाजपचं सरकार केंद्रामध्ये दोन्ही वेळेस आलं, याही वेळेस आलं आणि राज्यामध्ये देखील 2014 मध्ये सरकार आलं आणि 2014 मध्ये सरकार आलं आणि 2019 मध्ये देखील सरकार येण्याकरता भाजप एक सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारीस आला। आम्हाला जी आश्वासनं 2014 मध्ये मिळाली की तुम्हाला विधानसभा देऊ, तुम्हाला विधान परिषद देऊ, राज्यपाल नियुक्त सदस्य करू, तुम्हाला महामंडळ देऊ, तुम्हाला छोट्या मोठ्या कमिट्या देऊ, हे तर आम्हाला पक्षाला काही दिलं नाही। ह्याची खेद खुद्द आठवले साहेबांनीच व्यक्त केलेली आहे। बरं, हे नाही दिलं, परंतु जे पक्षाच्या एजेंडावर असलेले मूलभूत नागरिकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती सकारात्मक जी काय भूमिका भाजप आणि महायुतीने घ्यायला पाहिजे ती पण होताना दिसली नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, स्कॉलरशिपचे प्रश्न असतील, ॲडमिशनचे प्रश्न असतील, मागासवर्गीयांवरील सामाजिक अन्याय अत्याचाराचे प्रश्न असतील, नोकऱ्यांमधील पदोन्नती आरक्षणाच्या माध्यमातून असेल त्याचे प्रश्न असतील, बॅकलॉगचा प्रश्न असेल। एवढंच नाही तर स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनमध्ये जे पैसे राज्य सरकारतर्फे मागासवर्गीय घटकांकरता ठेवलेले आहेत त्याचा विनियोग देखील होताना दिसत नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे। आणि हे सगळं डोळ्यासमोर होत असताना आम्ही वेळोवेळी त्या विषयावर आवाज उठवलेला आहे। या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या जातीचे महामंडळ स्थापन झाली त्यांना वेगवेगळा वाटा देण्यात आला। बार्टी होतं, बार्टीमध्ये आरटी पण आलं आणि असं एकंदरीतच प्रवास जर महायुतीचा पाहिला तर असं एकंदरीत लक्षात येतं की बाबासाहेबांच्या संकल्पनेमध्ये बाबासाहेबांनी हा देश एक संघ ठेवण्याकरता संविधान दिलं आणि संविधानामध्ये अतिशय स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की इन्स्टेड ऑफ डिवाइड अँड रूल, युनाइट अँड रूल, म्हणजे सगळ्यांनी एक व्हावं आणि देशावर राज्य करावं। पण इथे सर्व डिवाइड करताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून ही खेद आहे। आणि ह्या पक्षामध्ये ह्या लोकसभेला एकही जागा ही रिपब्लिकन पक्षाला दिली नाही। आम्हाला स्वतंत्र चिन्ह मिळालं। केंद्रामध्ये आठवले साहेब संपूर्ण देशामध्ये भ्रमण करून रिपब्लिकन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। भाजपला सहकार्य होईल, महायुतीला एनडीएला सहकार्य होईल अशी भूमिका हे घेत आहे। ते घेत असताना स्वतंत्र चिन्ह जे आहे गन्नाधारी शेतकरी ते असताना आम्हाला लोकसभेत एकही जागा मिळाली नाही। अपेक्षा होती विधानसभेमध्ये तरी आम्हाला पहिलं
10-12, नंतर 7-8, नंतर 4-5, नंतर एकच जागा त्यांनी दिली आणि त्या जागेवर देखील कलिनामध्ये त्यांनी भाजपने स्वतःचा उमेदवार, स्वतःचं चिन्ह दिलं. त्याच्यामुळं आमच्या पक्षाचं अस्तित्वच नाहीये. मग ह्या अस्तित्व नसलेल्या पक्षामध्ये आम्ही फक्त सत्ताधारी जे मोठे पक्ष आहे, मग ते भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, या तिघांचं फक्त प्रचारक म्हणूनच फक्त काम करायचं का? ही भूमिका ही सगळ्या महाराष्ट्रामधील आंबेडकरी चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि ही खदखद जी आहे ती उघडपणे कोणी बोलत नव्हतं. मी उघडपणे भूमिका घेतली आणि मी भूमिका घेतल्यानंतर या ठिकाणी तमाम महाराष्ट्रामधील जे रिपब्लिकन पक्षामधली खदखद आहे ती बाहेर आली. नागपूरमध्येही वेगळा निर्णय झाला, सोलापूरमध्येही नागरिकांनी वेगळे निर्णय घेतले, मुंबईमध्ये देखील आज आमचे महासचिव जे आहेत त्यांनी देखील राजीनामा दिला. तर हे असं सगळं चालू झालेलं आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे, आमचा आठवले साहेबांवरती बिलकुल राग नाहीये, आमचा रिपब्लिकन पक्षाच्या कोणावरही राग नाही आहे. आम्हाला जे काही मिळालं ते रिपब्लिकन पक्षामुळे मिळालं हे आम्ही आजही जाहीर करतो. आठवले साहेब आमचे कालही नेते होते, आजही नेते आहेत आणि उद्याही नेते राहतील. त्यांच्याबद्दल दुमत नाहीये. त्यांच्यासारखे कष्ट कोणीही करू शकत नाही आणि त्यांनी केलेला त्याग हे पण आम्ही विसरू शकत नाही. परंतु कुठेतरी सन्मानाची वागणूक आपल्याला मिळावी या भूमिकेतनं आम्ही वारंवार आवाज उठवला, पण शेवटी त्या आवाजाला काही आम्हाला पाठबळ मिळालं नाही. म्हणून तो पक्ष मी सोडून या ठिकाणी बाहेर पडलो. हे होते सिद्धार्थजी धेंडे, माजी महापौर, उपमहापौर, आणि त्यांची एकंदरीत भूमिका आहे की आमच्या पक्षाला न्यायच मिळाला नाही म्हणून ते महायुतीला मतदान नाही करणार अशी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर समोर प्रतिज्ञा घेतलेली आहे. तर पुढील काळात आपण त्यांची